अहो ते नवले ब्रिजच्या उताराला बकरं बिकरं कापायला लागतं काय बघायला पाहिजे. बगल तवा ऍक्सिडेंट झालेला हायच. ह्यो बघा ट्रकवाला कसा घुसलाय त्यात, आणि त्यात पांढऱ्या पट्ट्यामुळे अजून जास्तच ऍक्सिडेंट व्हायला लागली ती. तर भावानं आपली गाडी भरली होती बघा मुंबईसाठी. गाडी लावली बघा लोडिंगला. गाडी झाली दुपारी भरून. चाललो होतो घरच्या दिशेनं, तर झाला बघा पाऊस चालू. मग पावसानं घरी गेलो. जेवण पाण्याचं बेत उरकून प्रवासाला केली बघा सुरुवात. आणि जोरदार पण चालला होता मुंबईला. चल म्हणलं जाऊया संघ संघ. आलो बघा आणि टोल नाक्यावर. टोल नाका पण पाठदिशी पास करून घेतला आणि थांबलो होतो बघा वेळात म्हणलं जरा चहाचं 2 गोट घेऊया. चहाचं गोट घेतलं आणि आलो बघा डायरेक्ट खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर. टोल नाक्यावर पण काय गर्दी वगैरे काय नव्हती. टोल नाका पण झाड दिशी पास करून घेतला. एक्सप्रेस हायवेला लागलो. इथंच गाडी जरा साईडला ओढली. म्हणलं टायर गरम झालेत का बघूया. नॉनस्टॉप आलतो. टायर वगैरे गार केली. आलो बघा तळेगावच्या टोल नाक्याला. इथं आपल्या कराडातली गाडी गाठ पडली होती बघा, कोमटेकरांची गाडी. लोणावळ्या घाटात काय ट्रॉफिक लागलं नव्हतं. पडदिशी पास करून घेतला. खोपोली मधनं उतरलो बघा खाली. आणि आपल्याच जोरदार भेटलं होतं. हे होतं अलिबागचं आपलं फॅमिली मेंबर होतं. ह्यांनी लावलं चहा पाण्याचं नियोजन. चहा पाणी केला आणि डायरेक्ट पोहोचलो बघा पार्टीत दारात. आपल्या जिथं गाडी लावायची होती तिथं दुसरीच गाडी लागली होती. शेट युस्तवर थांबलो. लावली गाडी, निवांत दिली बघा ताणून. सकाळी गाडी खाली झाल्यावर शेटनं उठवलं. भाडं वगैरे घेऊन परतीचा प्रवास केला बघा चालू. पुढे आलो तर लागली बघा पनवती. स्क्रू घुसला होता, पण काय नाही वरच्यावर होता. पडदिशी काढला आणि आलो बघा डायरेक्ट पुण्यातून आपल्याच रिटर्न साठी लोड होता. तर पुण्यातला कोणता एरिया भावानं कमेंट करून नक्की सांगा. डायरेक्ट पोहोचलो बघा कंपनीत. आणि कंपनीत गेल्या पडदिशी आपल्याला गाडी भरून दिली. 2 ला झालती गाडी भरून घेतली ना आलो बघा पुढं. वाकडपासून पुढे आल्यावर पलीकडल्या साईडला असला बेकार ऍक्सिडेंट झालता. एक जण तर जागेवरच गेलता. गाड्या तेवढा भावानं दमान चालवा बरं का. आणि त्या ऍक्सिडेंट मुळे एवढं ट्रॉफिक लागलं होतं जाम. 5-6 किलोमीटर लाईन लागल्या होत्या. सगळी जवजव करून एकदाच पोहोचलो बघा तासवड्याच्या टोल नाक्याला. आणि गेले आपली गाडी खाली होणार होती. तर भावाने व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जाताना तेवढं फॉलोचं बटन नक्की दाबा.